एवोनी नरदेहा विचारा विचार नरदेहा विचारा विचार बाप धीर भजन बाप धीरा
एवोनी नरदेहा विचारावे सार एवोनी नरदेहा विचारावे सार धरावा पै धीर भजन मार्गी चंचल चित्तासी ठेवूनिया ठाई संताची पायी लीन व्हावे भावाचा पै हात धरावा निश्चये तिने भवभाय देशो धडी नामा परते जगी साधन सोपे नाही आवडीने गाई सर्व काळ तुका म्हणे वंशधन्य त्या नराचा ऐसा निश्चयाचा मेरू झाला चंचल चित्तासी ठेवूनिया ठाई संताची पायी लीन व्हावे अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तम् परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नारतिहरदेव देवम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वा पराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून यता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक पाया करी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर एवोनी नरदेहा विचारावे सार धरावा पै धीर भजन मार्गी चंचल चित्तासी ठेवूनिया ठाई संताची पायी लीन व्हावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य राग रसिक जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय यांचा 5 चरणाचा उपदेश परप्रकरणातील अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडला आहे. विठाला
प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबरायांनी तुम्हाला आम्हाला यच्छ यावत मानव मात्राला या ठिकाणी आपल्या आत्मकल्याणाच्या संबंधानं आत्महिताच्या संबंधानं गोड असा उपदेश या अभंगामध्ये केलेला आहे की नरदेहाला आलेल्या प्रत्येक जीवानं सारभूत अशा पद्धतीचा विचार आपल्या जीवनामध्ये करावा की जेणेकरून आपल्यासह आपल्या वंशाला कुळाला धन्यता प्राप्त होईल. विठाला सारभूत असा विचार करणं गरजेचं आहे की जेणेकरून मानवी जीवनाची कृतार्थता ही सिद्ध होते. जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात तो सारभूत विचार करत असताना आपलं जे काही चित्त चंचल अशा स्वरूपाचं आहे या चंचल चित्ताला आपण सदोदित संत महापुरुषाच्या चरणाच्या ठिकाणी ठेवावं. भावयुक्त अंतःकरणानं श्रद्धायुक्त अंतःकरणानं त्या महापुरुषांच्या चरणाचा आश्रय करावा आणि परमात्म्याच्या नामस्मरणाच्या व्यतिरिक्त आपल्याला या कलियुगामध्ये भवसागरातून तरुण नेणारं दुसरं कुठलंही साधन नाहीये. या पद्धतीनं तुमची आमची दृढनिष्ठा श्रद्धा असावी आणि ती जर असेल तर जगद्गुरु तुकोबराय बोलतात तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा ऐसा निश्चयाचा मेरू झाला. विढाला विढाला अभंगाचा शब्दशः भावार्थ मी आपणा समोर सांगितला. कार्यक्रमाच्या अनुषंगानं थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. आज आपल्या या श्री शिवनेश्वर महादेव संस्थान लामणगाव मालेगाव या ठिकाणी भगवान शंभू महादेवाच्या प्रांगणामध्ये सुरू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील आज चौथ्या दिवसाचं कीर्तन पुष्प समस्त ग्रामस्थ मंडळी आपली सप्ताह कमिटी आणि माझे परमार्थ स्नेही गुरुबंधू हरिभक्तीपरायण रामदासजी महाराज पवार पूज्य महाराजांच्या आग्रहास्तव आपल्या सर्वांच्या प्रेमास्तव मला ही सेवा या ठिकाणी करण्याचा योग आहे. विठाला विठाला आपल्या पंचकृषीतील परिसरातील गावातील टाळकरी गुरुजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्ताच ज्यांनी सुंदर अशी या ठिकाणी अभंगाची कीर्तनाची पहिली चाल गायली ही सर्व गुरुजन मंडळी नावानिशी मला परिचय नाही परंतु छान सुंदर अशी चाल आपण या ठिकाणी गायलेली आहे. विढाला विढाला जसं माऊली ज्ञानोबराय बोलतात ना मानस जाणीजे बोले. विढाला विढाला बोलले नाही परंतु त्यांची गुणवत्ता त्यांनी आवाजामधून या ठिकाणी आपल्या सर्वांना दाखवून दिलेली आहे. विढाला विढाला मृदंगाचार्य महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहे. पंचकृषीतील परिसरातील माता भगिनी पुरुष मंडळी सर्वांच्या एकत्रित येण्यानं सर्वांचा हा सुंदर अशा पद्धतीचा मेळ या ठिकाणी शंभू महादेवाच्या दरबारामध्ये झालेला आहे आणि गेली 22 वर्षापासून अव्याहतपणे हे परमार्थाचं अध्यात्माचं सेवा कार्य आपण ज्येष्ठ श्रेष्ठ महापुरुषांच्या आशीर्वादानं या ठिकाणी करत आहात. विढाला विढाला कारण परमार्थी कुठलीही साधना असेल परमार्थी कार्य असेल हे कार्य करत असताना आपणा सर्वांना आशीर्वादाची मोठी गरज असते. हे सगळं कार्य म्हणजे आपल्या फक्त मनुष्यबळानं आणि आपल्या खिशात असणाऱ्या पैशानं होत नसतं तर हे कार्य करण्याकरता कृपा आशीर्वाद हे ज्येष्ठ श्रेष्ठ महापुरुषांचे असावेच लागतात. तर हे कार्य आपल्या हातून निर्विघ्न तयार होतं. विढाला विढाला या पवित्र शिवना मातेच्या तीरावर पत्रिका द्या मला. वसलेलं आपलं हे देवस्थान आहे. श्री संत जनार्दन स्वामी महाराज त्याचप्रमाणे आपल्या परिसराचं आपल्या पंचकृषीचं भूषण वेदांत वाचस्पती परमपूजनीय वैकुंठवासी जगन्नाथ महाराज पवार अण्णा श्री रामेश्वरानंद गिरीजी महाराज हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज काळे रामदास महाराज पवार कृष्ण महाराज पवार
आदी ही सर्व वारकरी संप्रदायाची हृदयपूर्वक निष्ठापूर्वक सेवा करणारी मंडळी आणि आपलं परमभाग्य की श्री संत जनार्दन स्वामी महाराज त्यांच्याही परंपरेचा वारसा, त्यांच्याही परंपरेचे आपण सर्व पाईक आहोत, सेवक आहोत. आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्या व्यक्तिमत्वानं, आपल्या कर्तृत्वानं, आपल्या विचारानं आणि आपल्या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून एक विशेष अशा स्वरूपाचं स्थान संप्रदायामध्ये प्राप्त केलं, पूजनीय वंदनीय जगन्नाथ अण्णा पवार, अण्णांच्या सहवासामध्ये, अण्णांच्या सान्निध्यामध्ये आपण परमार्थ केलेली मंडळी आहात. विठाल विठाल. अण्णा म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेच्या इतिहासामधील एक रत्न, की असं रत्न परत होणार नाही. कदाचित त्यांच्या योग्यतेची, त्यांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या कार्याची, त्यांच्या विद्वत्तेची आपल्याला जाणीव आहे किंवा नाही मला माहिती नाही, परंतु असा रत्न वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेमध्ये परत होणार नाही, हे तितकंच खरं. विठाल. अलंकारिक भाषेमध्ये जर आपल्याला सांगायचं तर हो आहे तर बहु, परंतु या सम हाच परत नाही. विठाला विठाला. मी थोरा मोठ्यांच्या मुखातून अण्णांचं वर्णन ऐकलेलं आहे की जी मंडळी मूळतः विद्यावंशामध्ये जन्माला आली, विद्यावंशामध्ये जन्माला आली, गुरुवर्य चंद्रशेखर महाराज, गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर किंवा दारुरकर शास्त्रींच्या परंपरेतील काही मंडळी, शंकर महाराज खंदारकर यांच्या परंपरेतील काही मंडळी, परंतु चैतन्य महाराजांच्या मुखातून एके ठिकाणी असं मी ऐकलं की आम्ही विद्यावंशामध्ये जन्माला आलो, परंतु जी सरस्वती माता किंवा ज्या सरस्वती मातेची कृपा अण्णांवर जेवढी होती तेवढी आमच्यावर नाही. विठाला विठाला. वारकरी संप्रदायातील आपल्या वैदिक सनातन धर्म परंपरेमधील जे काही मूळ असे सिद्धांत आहे की जे समजून घेण्याकरता तुम्हाला आम्हाला अतिशय अवघड असतात, परंतु अण्णाची वाणी, अण्णाची कीर्तन प्रवचन अशी काही सहज सुलभ होती की श्रोते मंडळींना एकत्रित 2 तास बांधून ठेवण्याची ताकद त्यांच्या वाणीत होती. विठाला विठाला. मला अगदी लहानपणापासून कीर्तन ऐकण्याचा योग आला की जेव्हा मी आळंदीलाही नव्हतो, फक्त गावामध्ये भजन म्हणण्याची सवय होती. आपल्याच गावामधील एक परिवार हा आमच्या गावामध्ये राहतो, डॉक्टर एकनाथराव पवार, आणि अण्णा आणि ते एका परिवारातले असल्यामुळे नेहमीच त्यांच्या लग्न कार्याच्या निमित्तानं असेल त्या घरी त्यांचं येणं जाणं भरपूर असायचं. परंतु मग अण्णाचा एवढा जवळून परिचय आहे तर बऱ्याच वेळेस म्हणजे आमच्या डॉक्टर मामांनी त्यांना काल्याच्या कीर्तनाकरता अण्णांना भरपूर वेळेस बोलवलं. मोठमोठाले कार्यक्रम सप्ताह गावामध्ये व्हायचे, त्यावेळेस अण्णांची कीर्तन प्रवचन जवळून ऐकण्याचा योग आला. आणि आळंदीत गेल्यानंतर तर मग विशेष पर्वणी होती. विठाला विठाला. त्या काळामध्ये घासवाले धर्मशाळा एवढी काही भरलेली असायची की गेट पर्यंत पाय ठेवायला देखील जागा नसायची. विठाला विठाला. वारकरी संप्रदायातील खूप मोठ्या विचाराचं उदार मतवादी थोडंसं व्यक्तिमत्व आपल्या या परिसरामध्ये, आपल्या गावामध्ये झालं, हे तुमच्या आमच्या परमार्थिक जीवनाच्या संबंधानं खूप मोठं भाग्य. विठाला. कारण एखाद्या महापुरुषाचा संग आपल्या जीवनाला, आपल्या परमार्थाला होतो, हा पुण्याईनं होत असतो, तसा होत नाही. नातराय बोलतात ना, निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड्या लाहिजे पाठोबाटी, तै होईल भेटी हरिप्रियाची मायबाप. परमार्थातली कुठलीही क्रिया आपल्या हातून घडण्याकरता भाग्यच असावं लागतं, पुण्यच असावं लागतं, तेव्हा तो योग घडून येत असतो. विठाला विठाला. गेली
22 वर्षापासून आपल्या सर्वांच्या हातून या ठिकाणी हे अध्यात्माचं परमार्थाचं सेवा कार्य सुरू आहे. आपण गावातील परिसरातील पंचक्रोशीतील सर्व मंडळी तन मन धनानं या कार्यामध्ये सहभागी होता, या ठिकाणी योगदान देता. पडेल ती जमेल ती सेवा तुम्ही या ठिकाणी करता. ही तुमच्या वाट्याला आलेली ही सेवा ही तुमचं भाग्य आहे. हा तुमच्या पुण्याईचा एक प्रकारे उदयच आहे. विठाला परमार्थातली कुठलीही सेवा किंवा कुठलंही कार्य घडण्याकरता आपल्याकडं पुण्याची शिदोरी असावी लागते, भाग्य असावं लागतं. ज्ञानोबरांची ओवी ना, भाग्याचीनी बडसे उद्यमाचीनी मिसे, समृद्धी किंवा संपत्ती जात अपैसी घरविगे. प्रापंचिक वैभव हे आपल्या दारी येण्याकरता किंवा आपल्या घरी येण्याकरता काय असावं लागतं? माणसाचं भाग्य असावं लागतं. आणि त्या भाग्याला, त्या नशिबाला, त्या दैवाला जोड ही प्रयत्नाची असावी लागते. उद्यमाचीनी मिसे, तेव्हा कुठं संपत्ती जात अपैसी, मग ती सहज आपल्या घराचा पत्ता विचारत विचारत त्या ठिकाणी येते. विठाला विठाला प्रपंचातलं संसारातलं वैभव प्राप्त होण्याकरता देखील भाग्य असावं लागतं, त्याच्याकरता देखील प्रयत्न असावेच लागतात. त्याच पद्धतीनं अध्यात्मातलं देखील वैभव प्राप्त होण्याकरता भाग्य असावं लागतं, पुण्य गाठीशी असावं लागतं आणि त्या त्या पद्धतीचा यत्न असावा लागतो. विढाला आणि हे सहज अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सर्वांकडून या ठिकाणी घडत आहे. आज आपल्या कार्यक्रमातील 4थ्या दिवसाचं हे कीर्तन पुष्प आहे आणि या निमित्ताने अभंग जगद्गुरु तुकोबरायांचं आणि तुकोबरायांनी आपल्याला सांगितलं, नरदेहाला आलेल्या प्रत्येक जीवानं सारभूत असा विचार केलाच पाहिजे आणि तो करावा. विठाला विठाला आता सार शब्दाची व्याख्या जर आपल्याला करायची ठरली, जगद्गुरु तुकोबरायांचा आग्रह आहे की प्रत्येक जीवानं सारभूत किंवा सार विचार हा केला पाहिजे आणि तो करावाच. मग सार विचार काय किंवा सार कशाला म्हणावं? आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये जर आपण विचार केला की जे केल्यानंतर इह परलोकी आपल्याला दुःखच भोगावं लागतं ते सगळंच असार आहे. ते सगळंच कसं आहे? असार आहे. जे कर्म केल्यानंतर इह परलोकी माणसाला दुःख भोगावं लागतं याही जन्मामध्ये आणि पुढच्याही जन्मामध्ये, जर आपल्याला दुःख किंवा त्रास भोगावाच लागत असेल तर आपण केलेलं सगळं काही असार आहे. परंतु जे केल्यानंतर इह परलोकी आपल्याला सुखच आपल्या पदरामध्ये पडतं किंवा आपल्याला कल्याण आपलं साधून घेता येतं ते सगळं काही सार आहे. विठाला विठाला आणि ज्ञानोबराय बोलतात ना, देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, सारते स्वभावता नित्य जाणे. काही नाही, फक्त मध्यमचं बटन दाबायचं. विढाला 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 सारते स्वभावता नित्य जाणे, देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाही असारता. जे केल्यानंतर आपलं जीवन भ्रमामध्ये पडतंय किंवा ज्या गोष्टी केल्यानंतर सदोदित संशय आपल्या मनामध्ये राहतो किंवा अज्ञानाच्या खोल दरीमध्ये आपण पडल्या जातो, आपल्या जीवनाला भ्रांत करणाऱ्या ज्या काही सगळ्या गोष्टी असतील ते काय आहे? सगळं काही असार आहे. आणि ज्ञानोबराय बोलतात, सार ते स्वभावता नित्य जाणे. जी गोष्ट शाश्वत आहे, जी गोष्ट त्रिकाला बाधित आहे तीच सार आहे. विठाला विठाला संप्रदायाच्या दृष्टीने जर विचार केला तर भगवंत आणि भगवंताचं नाव या दोन गोष्टी कशा आहेत? सार आहेत. त्या परमकल्याणापर्यंत आपल्याला घेऊन जाणाऱ्या आहेत. आणि उपनिषद देखील आपल्याला हीच भाषा सांगतं, जोपर्यंत आपण त्या साराचा विचार करत नाही ना तोपर्यंत मृत्यूचं उल्लंघन आपल्याकडून होऊ शकत नाही. तमेव विदित्वा
अतिमृत्युमेति नान्यः पंथा विद्यते अयनाय. विठाला विठाला विठाला. आणि एक छान अशी श्रुती आहे बघा. इह चेद अवेदित अतिसत्यमस्ति. इह चेद अवेदित अतिसत्यमस्ति. न चेद इह अवेदिन महती विनष्टि भूतेषु भूतेषु विचित्यधारा प्रेत्य अस्मात् लोकात अमृता भवन्ति. जर आपण याच जन्मामध्ये त्या परमतत्वाचा शोध किंवा त्या परमतत्वाचं अन्वेषण सारभूत असलेल्या तत्वाचं ग्रहण जर केलं नाही तर श्रुती माता सांगते महती विनष्टी. महान अशा स्वरूपाचा विनाश हा तुमच्या आमच्या पदरामध्ये पडणार आहे. आणि महापुरुषांचं देखील तेच म्हणणं आहे. नाही तरी गेला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला. जन्मवाया विसरले तया थोर झाली आणि याचाच अर्थ आहे महती विनष्टी. विढाला विढाला. म्हणून नरदेहाला आलेल्या प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे की आपण सारभूत अशा तत्वाचा जीवनामध्ये स्वीकार करावा. मग तो परमात्मा असेल किंवा परमात्म्याचं नाव असेल. का बरं या तत्वाचा स्वीकार करावा तर मायबाप इथं मिळालेलं तुम्हाला आम्हाला जे काही आयुष्य आहे जे काही जीवन आहे ना हे अतिशय अल्प आहे. विठाला विठाला. योग्य काळामध्ये योग्य वेळेमध्ये आपण जर आपली कामं आटोपून घेतली नाही तर नंतर रडण्याची वेळ ही तुमच्या आमच्यावर येणार आहे. कारण महापुरुषांनी सांगून ठेवले बाबांनो हे जे काही मिळालंय ना कुणाला 40 वर्षाचं आहे कुणाला 60 वर्षाचं आहे कुणाला 80 कुणाला 100. छातीवर हात ठेवून असं कोणीच म्हणू शकत नाही की मी 100 वर्ष जगणार आहे. आणि मागच्या 2 वर्षानं तर आपल्या मनातला सगळाच भ्रम काढून टाकलाय. विठाला विठाला. जी काही अहंकाराची पातळी वाढली होती ना तशा घटना खूप दुर्दैवी घडल्या. घटना खूप दुःखद घडल्या. घटना खूप वेदनादायी घडल्या. आपलेच आप्त इष्ट नातेवाईक मंडळी आपल्याला सोडून गेलेले आहेत. परंतु समाजातली जी काही अहंकाराची पातळी वाढली होती ना ही अहंकाराची पातळी जरा खाली आली. स्वतःची जागा माणसाला कळू लागली की आपली योग्यता काय आहे. विठाला विठाला. बघा जोपर्यंत ठेस लागत नाही ना तोपर्यंत रस्ता माणसाला व्यवस्थित कळत नाही. विठाला विठाला. माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकाराला तरी वाटतं की वेळोवेळी माणसाला जाग करण्याकरता हे घडलंच पाहिजे. अज्ञानाच्या भ्रमाच्या धुंदीमध्ये माणसं काय करतील हे सांगता येणं कठीण आहे. विढाला विढाला. म्हणजे बघा की व्यसनाची नशा एक वेळेस बरी. व्यसन करतो ना माणूस. व्यसन केल्यानंतर चांगलं नाही ती गोष्ट वाईटच आहे. परंतु एक वेळेस ती नशा बरी. परंतु ज्याच्या डोक्यावर अहंकार चढलेला आहे जो अभिमानानं मस्त झालेला आहे त्याची नशा उतरणं फार कठीण आहे. विढाला विढाला. व्यसनाची नशा उतरली की माणसाला कळून येतं की आपली योग्यता काय. सकाळ झाली की त्याला समजतं की आता आपण काय उद्योग व्यवसाय केला पाहिजे. विनोदाला आमचे कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगत असतात. एका नगरीमध्ये राजाची मिरवणूक निघालेली होती. राजाची मिरवणूक निघालेली होती आणि त्या मिरवणुकीमध्ये सगळे त्या राजाचे सैन्य त्या राजाचं पूर्ण ते गाव ते नगर सहभागी झालेलं होतं. आणि मजल दर मजल करत ती मिरवणूक निघालेली होती. परंतु त्याच नगरातील एक माणूस त्या राजाच्या त्या मिरवणुकीला आडवा झाला. आणि आडवा झाल्यानंतर त्यानं सांगितलं की या राजेसाहेबाची मिरवणूक मी आता इथून पुढे जाऊ देणार नाही. ते राजाचे सैनिक त्याच्याजवळ आले आणि त्यांनी सांगितलं बाबा तू असं काय करतोय. तू काय करतो तुला माहिती आहे का.
त्यानं सांगितलं हो मी काय करतो याची मला पूर्णतः जाणीव आहे. त्या सैनिकाने सांगितलं बाबा आपल्या नगरीचे जे काही राजे आहे ना या राजाची ही मिरवणूक चालू आहे, त्याची वरात चालू आहे आणि तू या मिरवणुकीला या वरातीला आडवा झाला असे तुला शोभत नाही. त्यानं फुल टाकलेली होती, भरपूर पोटभर टाकलेली होती. त्यानं सांगितलं आपण राजा बिजा काही ओळखत नाही, राजा बिजाला कोणाला मोजत नाही, राजा बिजाला आपण कोणी मोजत नाही, राजाला ओळखत नाही. त्याच्या सैनिकांना जरा वाईट वाटलं परंतु त्यांनी तो प्रसंग सगळा राजाला जाऊन सांगितला. त्या राजाने सांगितलं बाबा तुम्ही काही करू नका, त्याला पकडा, त्याला धरून आणा आणि एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये त्याला रात्रभर डांबून ठेवा आणि सकाळी परत त्याला दरबारामध्ये हजर करा. बरोबर सांगितल्याप्रमाणे त्यांनी केलं. एका अंधाऱ्या खोलीमध्ये त्याला कोंडून ठेवलं आणि सकाळी राजाच्या दरबारामध्ये हजर केलं आणि हजर केल्यानंतर सांगितलं की तुम्ही रात्री आम्हाला म्हणत होते की आम्ही राजा बिजा काही ओळखत नाही, राजाला बिजाला काही मानत नाही, असं तुम्ही का म्हटले. त्यानं सांगितलं मी असं म्हणलोच नाही, जी म्हणणारी होती ना ती कधीच निघून गेली रात्रीतून. म्हणजे उतरल्यानंतर माणसाची योग्यता काय माणसाला कळते. विठाला विठाला मला वाटतं ही व्यसनाची नशा काही काळापुरती असते, काही वेळेपुरती असते, परंतु अभिमानाची अहंकाराची नशा ही सहजासहजी उतरत नाही. म्हणून ज्ञानोबांना म्हणावं लागलं नवला विशेष नलगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी. मग कुठं नाचवायला लागेल काय सांगता येत नाही. विठाला बाबांनो हे मिळालेलं आयुष्य अतिशय थोडं आहे, खूप आहे, खूप कमी आहे. अल्पायुष्य मानवी देह त्या सारभूत असलेल्या परमतत्वाचा परमात्म तत्वाचा विचार आपण आपल्या जीवनामध्ये का करावा. तर मिळालेलं आयुष्य हे अतिशय थोडं आहे, हे कधी संपेल काही सांगता येत नाही. अल्पायुष्य मानवी देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहिला. म्हणून तो विचार करावा. विठाला विठाला अल्प तर आहेस, थोडं तर आहेस, परंतु हे परत मिळेल याची शाश्वती नाही. आता मागुता येईल फेरा हे तो नगडे या नगरा हो बहुता दिवस फेरा. दिवसा फेरा आला या नगरा नका घेऊ भार धर्म तोची सार. म्हणून सारभूत असलेल्या त्या परमतत्वाचा आपण विचार करावा आणि विचार करून अतिशय धैर्यपूर्वक त्या परमात्म्याच्या भजनाचा त्या परमात्म्याच्या चिंतनाचा मार्ग आपल्या जीवनामध्ये स्वीकारावा. ही जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नरदेहा विचारावे सार धरावा पै धीर भजन मार्गी. नरदेहाला आलेल्या प्रत्येक जीवानं सारभूत अशा पद्धतीचा विचार करावा. दुःखदायक विचार हा माणसाने कधी करू नये, निरर्थक विचार हा माणसाने करू नये. विचार करावा तो सारभूत अशा पद्धतीचा करावा आणि अतिशय धैर्यपूर्वक धरावा पै धीर भजन मार्गी. या परमात्म मार्गामध्ये या अध्यात्म मार्गामध्ये धैर्य किंवा धीर हा अतिशय महत्वाचा आहे. विठाला विठाला
क्षेत्र परमार्थाचं असू द्या वा संसाराचं असू द्या, जीवन जगत असताना धैर्य हे अतिशय महत्वाचं आहे. ज्यानं धैर्य धरून प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य केलं किंवा कार्य करत राहिला त्याला परमात्मा देव मदत करतो. विठाला आणि असं रामदास महाराज, ज्याच्याकडे धैर्य आहे किंवा ज्याच्याकडे धीर आहे, उपनिषदाची भाषा अशी आहे की असा धैर्यवान माणूस हा कधीही मोहित होत नाही. असा धैर्यवान मनुष्य कधीही प्रलोभनाला बळी पडत नाही. धीर सत्र न मुह्यते. विठाला विठाला. ज्यांनी फक्त धैर्याचं सोंग केलेलं आहे अशी माणसं कधी फसतात ती कळत नाही. विठाला विठाला. एक कठोपनिषदातली श्रुती आहे, ये अविद्यामंतरे वर्तमानाः स्वयं धीरा पंडितं मन्यमानाः दंद्रम्यमाना परयंती मूढा अन्ये नैव नीयमाना यथा अंधाः. जसं तुकोबरायांचं प्रमाण आहे, आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे आणि घात एका वेळे मागे पुढे दोघांचाही घात ठरलेला आहे. फक्त एकाचा अगोदर आहे आणि एकाचा नंतर आहे. धैर्य हे माणसाच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचं राहतं आणि धैर्य हे आपल्याला ध्येयापर्यंत घेऊन जात असतं. उपनिषदातली सुंदर अशा पद्धतीची कथा आहे. यमराजाचा आणि नचिकेताचा संवाद आहे. ज्यावेळेस तो नचिकेत यमराजाच्या दरबारामध्ये जातो आणि गेल्यानंतर त्याला सांगितलं जातं की यमराज घरी नाहीये, तुला काही दिवस त्यांची वाट पाहावी लागेल, त्यांना येईपर्यंत तुला इथं थांबावं लागेल. त्या यमराजाच्या पत्नीनं सांगितलं. त्या धीरोदात्त मुलानं नचिकेतानं त्या यमराजाच्या पत्नीला उत्तर दिलं की जोपर्यंत यमराज येत नाही तोपर्यंत मी तुमच्या दारामधून उठणार नाही आणि तुमच्या दारामध्ये अन्न पाण्याचा कण देखील मी सेवन करणार नाही. त्या यमराजाच्या पत्नीला वाईट वाटलं, परंतु त्या लहान मुलानं, त्या छोट्या मुलानं 4, 5, 8 दिवस त्या यमराजाच्या दरबारामध्ये अन्नाचा कण देखील सेवन केला नाही. आणि ज्यावेळेस यमराज येतात आणि आल्यानंतर ती यमराजाची पत्नी सगळी हकीकत त्या लहान मुलाची, त्या बाळाची, नचिकेताची ते यमराजाला सांगते की हा मुलगा तुमच्याकडे काही कामाच्या निमित्तानं आलेला आहे. 4 दिवसापासून 8 दिवसानं हा उपवासी आहे. यानं अन्न पाण्याचं कण देखील या ठिकाणी घेतलेला नाहीये. तुम्हाला भेटायचं असं सांगतोय, भेटण्याची इच्छा आहे. यमराज त्या मुलाजवळ गेले, नचिकेताजवळ गेले आणि त्याला विचारलं, बाळा तुझं नाव काय, गाव काय, कुठून आलास, तुझं काम काय? तर त्या नचिकेतानं सांगितलं, माझ्या वडिलांनी मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे आणि काही माझे प्रश्न आहेत, तेवढ्या प्रश्नाची उत्तरं मला तुम्हाला द्यावी लागेल. त्या यमराजाला नचिकेतानं तिसरा आणि शेवटचा प्रश्न विचारला होता की मेल्यानंतर, हा प्राण गेल्यानंतर या जीवात्म्याचं काय होतं हे आत्मज्ञान तुम्ही मला सांगावं. विठाला विठाला. या यमराजानं नचिकेताला सांगितलं, नचिकेता मी तुला सगळं काही सांगण्याकरता तयार आहे. व्यवहारिक सगळ्या विद्या मी तुला द्यायला तयार आहे. व्यवहारातलं सगळं ज्ञान मी तुला द्यायला तयार आहे. परंतु आत्मज्ञानाच्या संबंधानं तू मला एक प्रश्न देखील विचारू नको. परंतु तो नचिकेत एवढा काही धैर्यवान होता की यमराज, मला बाकीचं जेवढ्या काही विद्या असेल, जेवढं काही ज्ञान असेल, यातलं मला काहीही नको. मला जर द्यायचं असेल तर आत्मज्ञानच द्या, अशी त्याची दृढनिष्ठा होती. परंतु त्या यमराजानं नंतर त्या नचिकेताला प्रलोभन दाखवायला सुरुवात केली की जेणेकरून तो आपल्या मूळ विषयापासून, मूळ ध्येयापासून काय होईल, बाजूला जाईल. त्या यमराजानं नचिकेताला सांगितलं, बाबा तुला बाकीच्या विद्या नकोय, बाकीचं ज्ञान नको, इथपर्यंत ठीक आहे, परंतु मी तुला स्वर्गाचं राज्य देतो, स्वर्गाचं वैभव प्राप्त करून देतो. हत्ती, घोडे, अंबारी, अप्सरा, रथ, हे सगळं वैभव मी तुला प्राप्त करून देतो. परंतु तो नचिकेत एवढा काही धीरोदात्त होता, त्यानं अतिशय ठामपणानं त्या यमराजाला सांगितलं
हे स्वर्गाचं राज्य, या अप्सरा, हे हत्ती, हे घोडे, हे तुझं तुला लखलाभ असो, मला द्यायचं असेल तर फक्त आत्मज्ञानच दे. यमराजाचे शब्द आहेत उपनिषदातले, तव एव वहास्तव तव दृप्त गीते, तुझं तुला लखलाभ असो, मला द्यायचं असेल तर फक्त आत्मज्ञानच दे. त्या लहान मुलाची निष्ठा, त्या लहान मुलाचं धैर्य, त्याच्या ठिकाणी असलेली श्रद्धा पाहून त्या यमराजानं नचिकेताला आत्मज्ञान सांगितलं, त्याला आत्मज्ञान करून दिलं. हे आत्मज्ञान त्याला का प्राप्त झालं तर त्याच्या ठिकाणी असलेलं धैर्य. वीर संत धीर, ज्याच्याकडे आत्मबल आहे, ज्याच्याकडे मनोबल आहे आणि ज्याच्याकडे प्रचंड ध्येय आहे, ती माणसं कसल्याही संकटाला घाबरत नाही. कितीही मोठ्या संकटाला पराभूत करण्याचे सामर्थ्य, ताकद ही त्यांच्यामध्ये राहते. विठाला काही नाही बा, माणसाचं धैर्यच हे सगळ्यात मोठं राहतं. आपल्या ठिकाणी असलेलं आत्मबल हे सगळ्यात मोठं राहतं. आपल्या ठिकाणी असलेलं मनोधैर्य, मनोबल याला सगळ्यात जास्त किंमत आहे. पाठीमागच्या काही काळामध्ये, काही वेळेमध्ये जेवढे काही आपल्या परिसरामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मृत्यू झाले, हे जे काही मृत्यू झाले, हे रोगापेक्षा माणसाचं मनोबल, माणसाचं आत्मबल खचल्यामुळे जास्त झाले. इथं परिस्थितीचा विचार नाहीये, तुमची मनस्थिती कशी आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. परिस्थितीमध्ये जर आपल्याला सुधारणा करायची असेल, रामदास महाराज, तर आपल्याकडे भरपूर पर्याय आहेत, आपल्याकडे भरपूर ऑप्शन आहेत, आपल्याकडे भरपूर मार्ग आहे. त्या मार्गाने जाऊन आपण आपल्या परिस्थितीमध्ये सुधारणा करू शकतो, प्रगतीमध्ये सुधारणा करू शकतो. परंतु जर आपल्याला आपली मनस्थिती सुधारावायची असेल, त्याला एकच मार्ग हा अध्यात्माचा आहे, परमार्थाचा आहे. तो तुमच्या मनस्थितीला सुधारणार आहे. विठाला जगाचा इतिहास सांगतो, आतापर्यंत परिस्थितीनं सुधारलेली माणसं, फक्त परिस्थितीनं सुधारलेली माणसं कधी आपल्या डोक्यामध्ये गोळी घालून घेतील किंवा कधी दुसऱ्याच्या पोटाला चाकू लावतील काही सांगता येत नाही. परिस्थितीनं सुधारलेली माणसं बरं का. परंतु ज्याची मनस्थिती चांगली आहे आणि परिस्थिती अतिशय बिकट आहे पण मनस्थिती चांगली आहे, अशा माणसाचं निश्चित कल्याण होतं. विठाला दररोज पेपरला बातम्या आपण पाहतो, टीव्हीवर बातम्या आपण ऐकतो. आज या अधिकाऱ्यानं, आज या ऑफिसरनं, आज या डॉक्टरानं, आज या वकिलानं, आज या शिक्षकानं स्वतःच्या राहत्या घरामध्ये, स्वतःच्या डोक्यामध्ये काय घालून घेतली, आपल्या परिवारासह, आपल्या पत्नीसह, मुलाबाळासह सर्वांना त्यानं काय केलं, संपवलं, फासावर लटकावून घेतलं. मला सांगा, एखादा IAS ऑफिसर आहे, एखादा डॉक्टर आहे, एखादा वकील आहे, या लोकांना त्यांच्या भौतिक दृष्टीने कशाची कमतरता असते भाऊ? कुठल्या गोष्टीची कमतरता असते मायबा? भौतिक दृष्टीने सगळ्याच गोष्टीची अनुकूलता त्यांच्या जीवनामध्ये असते, प्रतिकूलता नावाची गोष्टच नसते. परिस्थिती एवढी काही सुधारलेली असते, फक्त दुर्दैव हे राहतं त्या सुधारलेल्या परिस्थिती बरोबर त्यांची मनस्थिती ठीक नसते, म्हणून डोक्यात गोळी घालून घेण्याची पाळी येते. विठाला आणि परिस्थिती कशी असू दे याच्या उलट पक्षी, परंतु मनस्थिती जर चांगली असेल, आपलं आत्मबल जर चांगलं असेल तर आहे त्या परिस्थितीमध्ये माणूस समाधानी राहतो. चित्ती असू द्या फिरले
ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असो द्यावे समाधान. ही मान्यता कोणाची राहते? ही मान्यता ज्याचं मनोबल आत्मबल हे अतिशय प्रचंड आहे, जो धैर्यवान आहे, जो धीरोदात्त आहे, त्याचीच मान्यता अशी राहते. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. आणि या उलट पक्षी जो केवळ आणि केवळ सदोदित आपल्या मनस्थितीचा विचार न करता फक्त परिस्थितीमध्ये सुधारणा करायला पाहतो, त्याचा रात्रंदिवस प्रयत्न राहतो. आपल्या 2 एकराचे 4 एकर कसे होतील, 4चे 8 कसे होतील, 8चे 16 कसे होतील, या 8चे 16 होता होता याचे कधी 12 वाजतात हे याला कळत नाही. झाला हे असंच आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशाशीन पावला माया वेष्टीला जीव माझा. अतिशय धैर्यपूर्वक आपण भगवंताच्या भजनाचा मार्ग स्वीकारावा. धरावा पै धीर भजन मार्गी. आणि या वारकरी संप्रदायामध्ये किंवा कलियुगामध्ये भजनाला अतिशय मोठं प्राधान्य. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. भगवंताचं भजन हे देवाचं नामस्मरण जर श्रद्धापूर्वक आदरपूर्वक आपण केलं तर हे निश्चित आपल्याला कल्याण साधून देतो. रामकृष्ण वासुदेवा धरी हाची दृढ भावा अनेकाचा हेवा धरी करी आदरे. अतिशय धैर्यपूर्वक आदरपूर्वक सतुदर काय ते अभ्यासाची व्याख्या सांगितली ना पातंजल योग सूत्रामध्ये. सतु दीर्घकाल सत्कार्य विठाला विठाला. तत्र स्थितो यत्नो अभ्यासः सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कार्य आसेवितो दुर्भवी. जसं नाथरायांचं किंवा तुकोबरायांचं प्रमाण आहे. अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. झाला विठाला. असाध्य ते